फायनली सॅमसंगची ऑसम सिरीज मध्ये A57 आणि A37 लॉन्च झालाय. आता या दोन्ही फोन मध्ये सॅमसंगनं नवीन काय दिले ते बघूया आपण. A57 चा वेट बघितला तर 178 ग्रॅम आहे, लाईट वेट येते. 37 चा वेट बघितला तर आपल्याला 57 पेक्षा जरा जास्त आहे, 196 ग्रॅम मध्ये येणार. A57 ला बघितला तर मेटल फ्रेम आहे आणि 37 ला प्लास्टिक फ्रेम आहे. 57 ला मेटल फ्रेम असून सुद्धा 37 पेक्षा लाईट वेट आहे. आता जाऊया डिस्प्ले कडे. 6.7 FHD प्लस सुपर एम्युलेट प्लस 120 Hz रिफ्रेशिंग रेट, 1900 पिक ब्राईटनेस सोबत कोरियन गोरिल्ला ग्लास विथ प्लस प्रोटेक्शन. डिस्प्ले तर बेस्ट आहे नो डाऊट, कारण की सॅमसंग ऑलवेज डिस्प्ले किंग आहे. स्पेसिफिकेशन बघितला तर Exynos 1684nm प्रोसेसर येतो 57 मध्ये. 37 मध्ये 1480 चा 4nm प्रोसेसर. 57 1.4 मिलियन Antutu स्कोर तर 37 1 मिलियन प्लस Antutu स्कोर चा बेंचमार्क सेट करतो. दोन्ही मध्ये LPDDR5X चा रॅम UFS 3.1 मिळतो. गेमिंग मध्ये तुम्ही BGMI 60 fps मध्ये स्मूथली रन करू शकता. 57 मध्ये 3 व्हेरियंट मिळतात. बेस व्हेरियंट 8GB रॅम 256. 37 मध्ये बघितला तर तुम्हाला 8GB रॅम 128GB पासून सुरू होते. दोन्ही मध्ये 5000 mAh बॅटरी, 45 वॅट फास्ट चार्जरचा सपोर्ट मिळतो, बट चार्जर वेगळा घ्यावा लागतो. OS मध्ये UI 8.5 येतो Android 16 बरोबर. 6 जनरेशन OS अपग्रेड्स आणि 6 इयर्स सिक्युरिटी अपडेट मिळतात. मल्टीमीडिया मध्ये नेटफ्लिक्सला आपल्याला HDR10 प्लस चा सपोर्ट मिळते. साऊंड क्वालिटी पण बेटर आहे, म्हणजे मूवी आणि व्हिडिओ एक्सपिरियन्स एकदम बेस्ट असणार आहे. सेन्सर मध्ये ऑन डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक मिळतो. कनेक्टिव्हिटी 13 5G बँड सपोर्ट, ड्युअल 4G LTE. वायफायचं 6E वर्जन दिले. ब्लूटूथ मध्ये वर्जन बघितलं तर 6.0 आहे. NFC आहे, वायफाय कॉलिंग आहे. फिजिकली सोबत तुम्हाला eSIM चा सपोर्ट सुद्धा या वेळेला मिळणार. कॅमेरा A57 मध्ये आपल्याला 50 मेगापिक्सल OIS वाइल्ड अँगल, 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइल्ड आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा. A37 चा पण कॅमेरा सेटअप सेम राहणार आहे, फक्त एकच चेंज आहे. अल्ट्रा वाइल्ड अँगल कॅमेरा आपल्याला 8 मेगापिक्सलचा मिळणार आहे. टेलिफोटो कॅमेरा नाही पण दिला पाहिजे होता 2x मध्ये, तरी पण आपण ठीकठाक पोर्ट्रेट काढू शकतो. 12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला. व्हिडिओ मध्ये आपल्याला 4K 30 fps व्हिडिओ रेकॉर्डिंग क्वालिटी मिळणार आहे. हा अनेक गोष्ट स्लोमो सुद्धा आहे. आता AI सॅमसंग आहे तर AI ची फीचर्स पण आपल्याला बेस्ट क्वालिटी मिळतात. AI मध्ये AI इरेजर, बेस्ट AI फेस, व्हिडिओ ऑटो ट्रिमर मिळणार आहे. कॅमेरा, परफॉर्मन्स, बिल्ड क्वालिटी आणि अपडेट हे 4 गोष्टी पाहिजे असेल तर तुम्ही 57 घेऊ शकताय. पण गेमिंग साठी हे दोन्ही पण फोन कॅपेबल आहेत असं मला तर वाटत नाही. चला या व्हिडिओ मध्ये एवढंच. अशाच टेक व्हिडिओ साठी माझ्या टिप्स स्पॉट चॅनेलला फॉलो करा.